बिहारमधील बोधगया येथे असलेल्या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात एकजूट होत 10 मार्च रोजी शांततापूर्ण मोर्चा काढला। शहर व ग्रामीण भागातील बौद्ध समुदाय, विविध संघटना आणि समाजसेवकांनी या आंदोलनात भाग घेतला। मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा मुख्य रस्त्याने पुढे जात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने धडकला। महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय स्तरावर आंदोलन सुरू असले तरी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध समाजाने एकत्र येत हा मोर्चा काढला। मोर्चाचे आयोजन धम्म सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट मंगरुळ कांबे यांच्या वतीने करण्यात आले होते। या मोर्चात ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य भंते शिलानंद, भंते नागसेन थेरो, भंते राहुल, भंते रेवत बोधी, भंते आनंद, भंते बटी सेन यांची प्रमुख उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर तालुका SDO साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंग्स, महिला आघाडी, युवक आघाडी, भारतीय बौद्ध सभा आणि सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांनी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने SDO साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिले की जे बोधगयाचं महाबोधी महाविहार आहे ते या बौद्ध बांधवांच्या ताब्यात आलं पाहिजे। कारण की जसं आपण पाहिलं, जे मुस्लिम समाज आहे त्यांच्या समाजावर मस्जिदीवर तेच राहतात, त्यांचाच अधिकार असते आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा ताबा आहे। तसं आमचा बौद्धांचं जे एक असं म्हणणं आहे की या सरकारने जे आमच्या बौद्धाचं जे बोधगयामधील जे बौद्ध महाबोधी बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं। जर समजा शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी, निवेदनाची दखल जर घेतली नाही याही पेक्षा आम्ही मोठं आंदोलन असं बुद्धगयापर्यंत घेऊ, एवढेच बोलते। जय भीम, नमो बुद्धाय। जेव्हापासून आपल्या हे जे महाबोधी विहार असे 84,000 विहार आपल्याला अशोकांनी बांधून दिलेले आहेत आणि ते अशोकांनी बांधून दिलेले विहार हे कित्येक ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यामधलंच एक महाबोधी महाविहार हे सुद्धा ब्राह्मणाने ताब्यात घेतलेले आहेत आणि डागडुजी केलेले जे विहार आहेत ते अनेक राजांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो। त्यांच्या बांधकामातून आपल्याला समजून घेतं की हा त्यांनी बांधलेला त्यांच्या डागडुजी समजते। आणि जेव्हा